नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर. इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थी मित्रांचे मला मधल्या पिरियडमध्ये 8-10-15 दिवसामध्ये भरपूर प्रश्न आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या विषयाचे म्हणा किंवा वेगवेगळ्या कंपनीचे जे काही रिक्रुटमेंट सुरू असतात किंवा सुरू आहे किंवा नवीन वॅकन्सी त्याबद्दल भरपूर प्रश्न आहेत. प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली उत्तर देणं कधी-कधी सोपं राहत नाही. त्यामुळे मी असे अपडेट्स मधल्यामध्ये घेऊन येत असतो जेणेकरून तुम्हाला एका विद्यार्थ्याचा जो प्रश्न असेल त्याचं उत्तर दिल्यावर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना त्याचं उत्तर मिळू शकतं. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडं शॉर्टमध्ये आणि महत्त्वाचे प्रश्न घेणार आहे. त्यामुळे व्हिडिओ नीट ऐका, कुठे स्किप करू नका. कदाचित यामधला एखादा प्रश्न तुमच्या मनामध्ये सुद्धा असू शकतो. कृष्णा भालेराव यांचं एक आहे की सर फक्त एकदा विद्युत सहाय्यक जाहिरात पडायला पाहिजे. म्हणजे बघा, बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे जे चान्सेस आहेत किंवा जे काही रिक्रुटमेंटचे चान्सेस आहेत किंवा ITI विद्यार्थीबद्दल बोलतो, विद्युत सहाय्यक म्हणजे महापारेषण, महावितरण, तर यामध्ये जे काही वॅकन्सी आलेलं होतं त्यामध्ये सिलेक्शन झालेलं नाही आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्र थोडे निराश झाले. त्यांना असं वाटतं की परत एकदा वॅकन्सी आली पाहिजे जेणेकरून ते खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करतील आणि पुढे सिलेक्शन घेतील. तर मित्रांनो, वॅकन्सी ही येणारच आहे, फक्त आता ड्युरेशन थोडासा वेळ लागू शकतो. कारण की पुढच्या वॅकन्सीची वेटिंग लिस्ट सध्या इम्प्लिमेंट करणं चालू आहे किंवा त्याचं इम्प्लिमेंटेशन चालू आहे, त्यावर काम चालू आहे. महापारेषणची रिसेंटली वेटिंग लिस्ट जॉईन होते आहे विद्युत सहाय्यकची, आणि महावितरण विद्युत सहाय्यकची जे काही वेटिंग लिस्ट आहे ती बऱ्यापैकी जॉईन झालेली आहे. ठीक आहे. आणि बाकीचे जे वेटिंग लिस्ट आहे ते पुढे आता एक जॉईन होत आहेत, क्लिनिकल वगैरे असेल जे काही असेल ते. ठीक आहे. त्याच्यामुळे नवीन वॅकन्सी येईलच, परंतु त्याला वेळ लागू शकतो. महाजन कोड टेक्निशियन 3 अपडेट कधीपर्यंत येईल वगैरे, किरण यांचा प्रश्न आहे, बागुल म्हणून. तर महाजन कोड टेक्निशियन 3 बद्दल रिसेंटली मागे साधारण 15-20 दिवसाआधी आपण एक व्हिडिओ दिलेला आहे, तुम्ही बघू शकता. त्याच विषयावर परत व्हिडिओ घेऊन म्हणजे विद्यार्थ्यांना बोर करण्यात काहीच तथ्य नाही आहे. तर मी त्याबद्दल ऑलरेडी सांगितलं होतं की 1 ते 2 महिने त्याला वेळ लागणार आहे. त्याच्यामुळे एप्रिल आणि मेसुद्धा त्यामध्ये जाऊ शकतो. ठीक आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ही निगेटिव्ह न्यूज वाटली होती, परंतु हे मी माझं मत सांगितलं कारण कोर्ट केस आहे, त्याच्यामुळे 1 ते 2 महिने कमीत कमी जाऊ शकतात. ठीक आहे. विद्युत सहाय्यक महावितरण जे आहे, थर्ड लिस्टबद्दल विचारणा झाली होती. त्यामध्ये मी सुद्धा सांगितलं होतं, माझं मत मी दिलं होतं. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ते आवडलं नाही की थर्ड लिस्टचे चान्सेस कमी आहे, परंतु पुढे काही ड्युरेशनमध्ये आपल्याला ते कळू शकते. त्यामध्ये काही पॉझिटिव्ह अपडेट असले तर नक्की आपण आपल्या टेलिग्राम चॅनलद्वारे, इंजिनियर अमोलद्वारे आपण कळवूच किंवा त्याच्यावर सेपरेट व्हिडिओ घेऊन तुम्हाला कळवू. ठीक आहे. त्याच्यामुळे त्यावर भरोसा न ठेवता किंवा त्याच्या मागे न लागता नवीन वॅकन्सी आहे त्याची तयारी सुरू करा. आसिफ शेख यांचा प्रश्न आहे, महापारेषणमध्ये नवीन वॅकन्सी विद्युत सहाय्यकची येईल का? तर मित्रांनो, महापारेषणमध्ये, महावितरणमध्ये दोन्ही ठिकाणी येईल, परंतु त्याला आता थोडासा वेळ लागू शकतो. 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्षसुद्धा लागू शकतात. सध्या तरी चान्सेस अतिशय कमी आहे. 2027मध्ये त्याचे चान्सेस आहे, 26मध्ये सुद्धा चान्सेस आहे. मी असं म्हणणार नाही की 26मध्ये येणारच नाही. यावर्षीसुद्धा एंडिंगमध्ये वॅकन्सीचे चान्सेस आहेत. गोविंद यांचा की महावितरण विद्युत सहाय्यकची 3री लिस्ट लागेल का? मी यावर बरेच वेळा सांगितलेलं आहे, भरपूर वेळा उत्तर दिलेले आहे की माझ्या मते थर्ड लिस्ट लागणार नाही, परंतु जर डिपार्टमेंटला काही वाटलं ॲडिशनल घ्यायचे तर ते घेऊ शकतात, त्यांची इच्छा. ठीक आहे. असिस्टंट अकाउंटसाठी पण निघणार का वॅकन्सी वगैरे? असिस्टंट अकाउंटंट म्हणजे बघा, असिस्टंट अकाउंटंट म्हणजे जे काही अकाउंट BCom BBA बेसवर ज्या वॅकन्सी असतात ते येतील का? तर मित्रांनो, सध्या तरी येणार नाही. 1 ते 2 वर्ष पुढच्या वर्षी एक्सपेक्टेड आहे. आणि महाजनकोमध्ये सुद्धा नॉन टेक्निकलच्या वॅकन्सीज एक्सपेक्टेड आहे. महाजनकोमध्ये अजूनपर्यंत ती वॅकन्सी आलेली नाही आहे अकाउंट असिस्टंटची किंवा असिस्टंट अकाउंटंटची, तीसुद्धा तिथे येण्याचे चान्सेस आहे. ठीक आहे. मी ऑलरेडी एक व्हिडिओ दिलेला होता मित्रांनो, त्यामध्ये नवीन वॅकन्सीबद्दल सांगितलेलं आहे. वॅकन्सी ही येणारच आहे, मी त्यामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, पण तो कुठल्या पोस्टच्या, कुठल्या क्वालिफिकेशनच्या किती येतील हे सांगणं कठीण आहे. ठीक आहे. बाकी वॅकन्सी ही या डिसेंबरपर्यंत तुम्हाला MSCBच्या 2-3 कंपन्यापैकी कुठल्या ना कुठल्या वॅकन्सी दिसणारच आहे. ती AEची असो, JEची असो किंवा ITI विद्युत सहाय्यक असो, उपकेंद्र सहाय्यक असो, महावितरण वगैरे किंवा नॉन टेक्निकल असो, कुठल्या ना कुठल्या वॅकन्सी तुम्हाला डिसेंबर 26पर्यंत दिसणारच आहे, हे कन्फर्म आहे. महाजन कोड टेक्निशियन 3 परत येईल का? महाजन कोड टेक्निशियन 3चे चान्सेस अतिशय कमी आहे परत येण्याचे, कारण की त्यामध्ये जागा खूप कमी वॅकंट असतात. त्यामुळे आता 1-2 वर्ष तरी महाजन कोड टेक्निशियन 3ची वाट तुम्ही बघू नका. विद्युत सहाय्यक बदली प्रोसेसवर थोडे त्यावर सांगा म्हणायचं असा प्रश्न आहे बऱ्याच जणांचा. आरुष म्हणून आहे. तर विद्युत सहाय्यक बदली प्रोसेस बघा, 3 वर्ष तुमची बदली होत नाही. तुम्ही जिथे असाल तिथेच तुम्हाला काम करावं लागते विद्युत सहाय्यक जेव्हा तुम्ही असता. आणि टेक्निशियन एकदा तुम्ही झाले की तुमची बदली कुठेही कुठल्याही झोनमध्ये होऊ शकते. ठीक आहे. 3 वर्ष बदलीच्या मागे पडूच नका, कारण की सिनियरिटी वगैरे याचासुद्धा प्रश्न इथे पडतो आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं ते सुद्धा म्हणणं आहे की सर आम्हाला असा प्रॉब्लेम येतो आहे की 3 वर्षामध्ये जर तुम्ही बदली घेतली तर तुम्हाला परत 3 वर्ष तिथून करावं लागतात. हा सुद्धा एक इश्यू निर्माण झालेला आहे, तो आता समोर येतो आहे आणि माझ्या मते ते असं होऊ शकते. त्याच्यामुळे 3 वर्ष बदलीचा विचार करायचा आणि 3 वर्ष जिथे काम करा. त्यानंतर 3 वर्षानंतर आपल्या पॅरेंट झोनमध्ये आपल्याला जिथे पाहिजे नेटिव्ह प्लेसमध्ये तिथे तुम्ही बदली घेऊ शकता. ठीक आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिटेल सिलेबसवर एक व्हिडिओ बनवा.
ठीक आहे, असा एक प्रश्न आहे. तर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे डिटेल सिलेबस बघा. MSCBचे जे वेगळे सिलेबस असतात आपला जुना व्हिडिओ बघू शकता. महापार्शन EE किंवा महाट्रान्सको EE वगैरे सिलेबस. त्यानंतर महाडिस्कॉम EE सिलेबस किंवा महाजनको EE सिलेबस तुम्ही जर चेक केलं यूट्यूबवर तर तुम्हाला त्याचा सिलेबस मिळून जाईल, किंवा वाटलं तर आपण एक सेपरेट व्हिडिओ त्यावर घेऊ. ठीक आहे. EE सिव्हिलचा रिझल्ट कधी लागेल? EE सिव्हिलच्या रिझल्टला वेळ लागू शकतो. मेच्या एंडिंगपर्यंत हा रिझल्ट लागणार आहे. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनी थोडंसं पेशन्स ठेवायला पाहिजे. ठीक आहे. एक आहे सुशील म्हणून, मगर म्हणून आहे. सर, महावितरणने आहे ती भरती पूर्ण झालेली नाही, नवीन कशी येणार? महावितरणची भरती कंप्लीट झालेली आहे. त्यांनी रिझल्टसुद्धा लावलेला आहे. कन्फर्म लिस्ट आणि एक वेटिंग लिस्ट लावलेली आहे. भरती कंप्लीट झालेली आहे. ज्या पोस्ट शिल्लक आहे त्यांची आता नवीन पदे निघतील, नवीन जाहिरात निघेल, ती यावर्षी किंवा पुढल्या वर्षी निघणार आहे. ती भरती कंप्लीट झालेली आहे. ठीक आहे. सगळे वेटिंग लिस्ट क्लिअर करणं त्यांचं सुरू आहे. तर त्यासाठी सुरू आहे की डिसेंबरपर्यंत त्यांना वॅकन्सी कुठली ना कुठली काढायची आहे. सर, सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी पण वॅकन्सी येतील का वगैरे असा प्रश्न आहे प्रतीक यांचा. ठीक आहे. तर सिव्हिल इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग दोन्हीसाठी तिन्ही कंपन्यामध्ये MSCBच्या वॅकन्सी असतेच. त्याच्यामुळे सोबतच त्या वॅकन्सी येत असतात सिव्हिल इलेक्ट्रिकलच्या, त्यासुद्धा वॅकन्सी पुढे येणारच आहे. ठीक आहे. डिसेंबरपर्यंत आपल्याला अपेक्षित आहे. संजय यांचा प्रश्न आहे, सर EEसाठी क्लास वगैरे सांगा. तर आपलं ॲप आहे इंजिनियर अमोल, आपला ॲप आहे. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिला आहे, किंवा प्लेस्टोरवरून तुम्ही डाउनलोड करू शकता इंजिनियर अमोल या नावावरून. तिथे तुम्हाला EE, JEE आणि ITI तिन्ही कोर्सेस, तिन्ही बॅचेस तुम्हाला जे फ्रेशमधले आहे ते मिळून जातील, आणि पूर्ण कंटेंट अवेलेबल आहे. ठीक आहे. तुम्ही चेक करून ते परचेस करू शकता. डिप्लोमा डिग्री दोन्हीसाठी वॅकन्सी असणार का? तर डिप्लोमा डिग्री दोन्हीसाठी वॅकन्सी असणार. ठीक आहे. वॅकन्सी आल्या तर JEE दोन्हीसाठी येतील. BE इलेक्ट्रॉनिक्सच्या MSCBच्या वॅकन्सी असतात का? तर महाजनकोमध्ये फक्त BE इलेक्ट्रॉनिक्सच्या वॅकन्सी निघतात. बाकी इलेक्ट्रॉनिक्सच्या वॅकन्सी महापार्शन महावितरणमध्ये निघत नाही. डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक्स किंवा BE इलेक्ट्रॉनिक्सला खूप कमी वॅकन्सी गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये असतात. ठीक आहे. फक्त सिव्हिल इलेक्ट्रिकल मेकॅनिकलच्या जास्त वॅकन्सी असतात. मेकॅनिकलचे पण आहेत का? मेकॅनिकलचे सुद्धा फक्त महाजनकोमध्ये चान्सेस आहे. महाजनको EE, JEEची वॅकन्सी नेक्स्ट इयरला अपेक्षित आहे, किंवा यावर्षीसुद्धा ती वॅकन्सी येऊ शकते, परंतु यावर्षी कन्फर्म नाही आहे. पुढच्या वर्षी बऱ्यापैकी चान्सेस आहे. MSCTCLमध्ये ओम यांचा प्रश्न आहे. MSCTCLमध्ये अप्रेंटिस चालू आहे, तर फॉर्म भरू शकतो का? अप्रेंटिस चालू असताना फॉर्म भरू शकता, काही हरकत नाही आहे. ठीक आहे. अजूनपर्यंत कुठलीच फॉर्म निघालेले नाही आहे. जेव्हा फॉर्म निघतील तेव्हा तुमचं अप्रेंटिस कदाचित कंप्लीट होईल, किंवा नसेल झालं तरी तुम्ही फॉर्म भरू शकता. अप्रेंटिस तुमचं कंपल्सरी नसते. विदाऊट अप्रेंटिससुद्धा तुम्ही कुठल्याही परीक्षेला बसू शकता. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा हा गैरसमज आहे की अप्रेंटिस केल्याशिवाय फॉर्म भरताच येत नाही. असं काही नाही आहे. अप्रेंटिस जर असेल तर एक तर मार्क जास्त मिळतात, किंवा प्रिफरन्स मिळते तुम्हाला. पण तो अप्रेंटिस नसेल तरी तुम्ही फॉर्म भरू शकता, तरी तुम्ही सिलेक्शन घेऊ शकता. असे बरेच विद्यार्थी आहेत. विद्युत सहाय्यक पोस्टवर असताना डिप्लोमा करू शकतो का? डिप्लोमा डिग्री काहीही करता येते. फक्त ते रेप्युटेड युनिव्हर्सिटीचं लागते. कुठलंही असं चालणार नाही. पार्ट टाईम चालते, पण तो डिस्टन्स लर्निंग शक्यतोवर चालत नाही. ठीक आहे. एक प्रश्न आहे तुषार यांचा, सर न्यू बॅच कधी चालू होईल? न्यू बॅच पुढच्या 8-10 दिवसामध्ये आपण अनाऊन्समेंट करणार आहे ITIची. तर त्यामध्ये तुम्हाला आपल्या ॲपमध्ये मिळून जाईल. ठीक आहे. ITI इलेक्ट्रिशियन वायरमनसाठी. महाजनकोचा DV झालेला आहे, रिझल्ट का लागत नाही आहे, फायनल लिस्ट का लागत नाही आहे? कारण त्यामध्ये कोर्ट केस पडलेली आहे. त्याच्यामुळे मी ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की त्याला 2 महिने लागू शकतात. आता 1 महिना ऑलरेडी झालेला आहे. मेच्या एंडिंगमध्ये काही झालं तर पॉझिटिव्हली होऊ शकते, किंवा मेच्या पुढे सुद्धा ते जाऊ शकते. ठीक आहे. एक प्रश्न आहे नारायण यांचा की प्रायव्हेट होईल का? तर मित्रांनो, प्रायव्हेट हे बऱ्याच वर्षापासून सुरू आहे. मी परत तेच सांगत असतो व्हिडिओमध्ये. आता सध्या तरी प्रायव्हेटचे कुठले चान्सेस नाही आहे, परंतु स्टेप बाय स्टेप हळूहळू त्यांची प्रोसेस सुरू आहे. तर त्याला 10, 15, 20 वर्षसुद्धा लागू शकतात. त्याच्यामुळे त्या भरोशावर राहू नका. जर तुम्ही प्रायव्हेट करत बसले तर तुम्ही कुठेच अप्लाय करू शकणार नाही. ठीक आहे. तर मित्रांनो, भरपूर प्रश्न आहे. मी तुम्हाला जे काही कॉमन प्रश्न आहे त्यावर उत्तर द्यायचा प्रयत्न केलेला आहे. या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा इंजिनियर अमोल. तिथेसुद्धा तुम्हाला बरीचशी माहिती मिळेल, किंवा काही नवीन वॅकन्सीबद्दल अपडेट्स असले, जसं आता उपकेंद्र सहाय्यक वगैरे सध्या स्ट्रॉंगली एक्सपेक्टेड, आणि JEE स्ट्रॉंगली एक्सपेक्टेड आहे यावर्षी. त्यामुळे त्या तयारीमध्ये राहा. या व्यतिरिक्त काही पॉझिटिव्ह अपडेट आपल्याला मिळाले तर आपण तसं देऊच. त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल, बऱ्यापैकी तुमच्या प्रश्नाची उत्तर मिळाली असेल, तर व्हिडिओला लाईक करा आणि विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल. धन्यवाद मित्रांनो.